तर इतिहासाच्या अभ्यासाची साधनं कोणती आणि त्या साधनांचा आधार घेऊन कोणत्या प्रकारचा संशोधनात्मक अभ्यास किंवा लेखन केलं जातं त्याचा आज आपण अभ्यास करणार आहे. इतिहासाच्या अभ्यासाची साधनं त्यातल्या एकूण 5 क्षमता आज आपण अभ्यासणार आहे. त्या क्षमतांचा अगोदर उल्लेख करतो. पहिली क्षमता आहे ऐतिहासिक साधनांचे वर्गीकरण करता येणं. इतिहासाची जी निरनिराळी साधनं आहेत त्या साधनाचं वर्गीकरण करता येणं. आपण त्याचं वर्गीकरण शिकणार आहोत. इतिहासाच्या अभ्यासाची एकूण 3 साधनं आहेत, लिखित, भौतिक आणि मौखिक. तर त्याचं वर्गीकरण आपल्याला करता येणं ही एक पहिली क्षमता शिकणार आहे. दुसरी, ऐतिहासिक साधनांच्या अभ्यासात तत्कालीन घटनांची कल्पना करता येणं व अंदाज बांधता येणं. म्हणजे त्या साधनाच्या आधारे त्या काळामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत, ज्याचं इतिहासाच्या साधनामध्ये नोंद केलेली आहे, त्याच्या आधारे आपल्याला अंदाज करता येणं की त्या घटनेचं स्वरूप काय असेल. तिसरी क्षमता आपण शिकणार आहे ऐतिहासिक संदर्भाचे योग्य वाचन करून त्याचा अर्थ सांगता येणं. म्हणजे ऐतिहासिक संदर्भ वेगवेगळ्या इतिहासकाराने लिहिलेले असतात आणि त्यामुळे त्याचा अर्थ वाचणाऱ्याला वेगवेगळा येऊ शकतो, निघू शकतो. तर त्याचा योग्य अर्थ आपल्याला सांगता आला पाहिजे, वस्तुनिष्ठ त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. चौथी क्षमता आपण शिकणार आहे की सर आवाज येत नाही. ऐतिहासिक वास्तू, येतो का आवाज आता? येतोय सर. ऐतिहासिक वास्तू किंवा वस्तू, कागदपत्रे, पुस्तके, नाणी किंवा इलेक्ट्रॉनिक माहिती गोळा करून त्याचा संग्रह करता येणं आणि त्याचं वर्गीकरण वेगवेगळ्या पद्धतीनं करून त्याचा योग्य अर्थ आपल्याला लावता येणं ही चौथी क्षमता. आणि शेवटची क्षमता जी जास्त महत्वाची आहे ती म्हणजे ऐतिहासिक घटनांचा अर्थ वस्तुनिष्ठ रीतीनं लावणे. वस्तुनिष्ठ याचा अर्थ योग्य पद्धतीनं त्याचा अर्थ. म्हणजे इतिहास लेखनामध्ये किंवा इतिहासाचा अभ्यास करताना कोणत्याही प्रकारचा एक अंधश्रद्धात्मक किंवा अतार्किक विचार करणं नाही किंवा इतिहासाच्या घटना घडताना त्यामध्ये देवदेवतांचा याचा संदर्भ स्पष्ट करणं हे वस्तुनिष्ठ इतिहास लिहिताना अयोग्य मानलेलं आहे आणि त्यामुळे त्या अर्थानं इतिहासाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे किंवा इतिहासाच्या साधनाच्या आधारे इतिहासाच्या घटनामधल्या ज्या निरनिराळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा योग्य पद्धतीनं विश्लेषण करता आलं पाहिजे. तर त्या अर्थाने आपण या क्षमता शिकणार आहे. मग त्यातली पहिली क्षमता आपण शिकतोय ती म्हणजे इतिहासाच्या साधनांचं वर्गीकरण करता येणं. मग ते वर्गीकरण कसं आहे ते आपण बघू. म्हणजे आपण यापूर्वी इतिहासातल्या अनेक साधनांचा अभ्यास केलेला आहे किंवा इतिहासातल्या वेगवेगळ्या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत किंवा इतिहास हे शास्त्र मुळात भूतकाळाविषयीची माहिती नोंद करणारं शास्त्र आहे. म्हणजे यापूर्वीच आपण अभ्यासलं की इतिहास त्यातलं इति म्हणजे असे असे आणि हास म्हणजे घडले. असे असे घडले त्याची नोंद ठेवणारे शास्त्र म्हणजे इतिहास. मग त्या इतिहासाची माहिती आपल्याला कुठून मिळू शकेल? कारण ज्या वेळेला घटना घडते त्यावेळेला तर त्या घटनेची माहिती नोंदवली जात नाही किंवा इतिहासामधल्या घटना त्या रिपीट करता येत नाही. त्या काही काळानंतर त्या घटनेविषयीची माहिती लिहिलेली असते आणि मग ती माहिती ज्या साधनांमध्ये लिहिलेली आहे त्या साधनांचा अभ्यास आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे भूतकाळाविषयी माहिती ज्यामधून मिळते अशा साधनांना इतिहासाची साधने असं म्हणतात. इतिहासाची साधने याचा अर्थ काय? तर इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या गोष्टी त्याला इतिहासाची साधनं असे म्हणतात. मग या साधनांमध्ये साधारणपणे
वेगवेगळ्या कालखंडाचा किंवा कालखंडात्मक स्वरूपामध्ये ते अभ्यासावी लागतात. आपण यापूर्वी इतिहासाचे 3 कालखंड पडतात असा अभ्यास केलेला आहे. म्हणजे प्राचीन कालखंडामधल्या घटना, मध्ययुगीन कालखंडामधल्या घटना आणि आधुनिक कालखंडामधल्या घटना. त्याचा उल्लेखही आपण यापूर्वी केलेला आहे. प्राचीन कालखंड म्हणजे इसवी सन पूर्व 1लं शतक त्याच्या अगोदरचा कालखंड. मध्ययुगीन कालखंड म्हणजे इसवी सन 2रं शतक ते 18वं शतक किंवा ते युरोपमध्ये इसवी सन 5वं शतक ते 18वें शतक. आणि आधुनिक कालखंड म्हणजे 18व्या शतकानंतरचा कालखंड. तर या स्वरूपाचा अभ्यास इतिहासामध्ये मांडला जातो. याचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे आणि त्या अर्थाने इतिहासाच्या साधनांची सुद्धा नोंद आपल्याला करायची आहे किंवा त्याचा अन्वय अर्थ लावायचा आहे. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की इतिहासाच्या अभ्यासाची जी साधनं आहेत त्या साधनांचं वर्गीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. मग ते वर्गीकरण करताना मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे इतिहासाच्या अभ्यासाची साधनं ही 4 गटामध्ये विभागली जातात. म्हणजे खरं तर त्याची विभागणी, त्याचं वर्गीकरण 3 प्रकारामध्ये केलं जातं आणि एक आधुनिक प्रकार चौथा आहे तो तुम्ही बघताय. मग त्यातली 3 साधनं कोणती? तर त्यातलं पहिलं आहे लिखित साधनं. आता लिखित साधनं म्हणजे काय? त्याचा आपण विचार करू. जी लिहून ठेवलेली आहेत, लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत, ग्रंथ आहे किंवा पत्रव्यवहार आहे किंवा निरनिराळ्या प्रकारचे सरकारी दस्तऐवज आहेत. म्हणजे जी लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत, अशा साधनांना लिखित साधनं असं म्हणतात. दुसरा साधनांचा प्रकार आहे भौतिक साधने. भौतिक साधनांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे ती भौतिक स्वरूपामध्ये आहेत. वस्तू, वास्तू, निरनिराळ्या ठिकाणची ती त्या काळामध्ये इतिहासाच्या संदर्भामधलं आपल्याला वर्णन दर्शवतात. त्यामुळे अशा भौतिक साधनांचाही आधार घेतला जातो. मग ती साधनं कोणती? त्याचं अन्वय अर्थ कशा पद्धतीने लावायचा त्याचाही विचार आपण करणार आहे. आणि तिसरा प्रकार आहे मौखिक साधन. मौखिक साधनं म्हणजे ज्याला आपण ओरल हिस्ट्री म्हणतो. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं सांगितली जाणारी अशा प्रकारची साधनं त्याला मौखिक साधनं म्हणतात. अलीकडं मौखिक साधनं सुद्धा लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध होतात. आणि चौथं जो साधनाचा प्रकार आहे, जो आधुनिक प्रकार आहे, दृक श्राव्य साधनं. दृक म्हणजे दिसणारी, ऐकायला येणारी अशी साधनं. मग त्यात दूरदर्शन, चित्रपट वगैरे याचा समावेश होतो. तर या साधनांच्या आधारे आपल्याला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. इतिहासातल्या घटनांचा अन्वय अर्थ लावता येतो. म्हणजे थोडक्यात इतिहासाच्या साधनांचं वर्गीकरण 4 गटामध्ये करता येतं. लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने आणि एक आधुनिक प्रकार आहे त्याला दृक श्राव्य साधनं असे म्हणतात. आलं लक्षात? आता या साधनांचा आपण जेव्हा विचार करतो म्हणजे अभ्यास करतो किंवा इतिहासामधल्या घटनांचं लेखन करतो, तेव्हा त्याची व्याप्ती ठरवताना, त्याचं स्वरूप ठरवताना कोणता दृष्टिकोन समोर ठेवला जातो? कारण इतिहासातल्या घटनांचा योग्य अर्थ कळण्यासाठी काही तत्व पाळली पाहिजे. त्या आधारे त्याचं लेखन केलं पाहिजे आणि त्यामुळं आधुनिक काळामध्ये इतिहासाचं लेखन करताना आपल्याला त्याचे निरनिराळ्या स्तरावर लेखन करावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ प्रादेशिक स्तरावरचा इतिहास, राज्यस्तरीय इतिहास किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व साधनांची दखल घ्यावी लागते. म्हणजे आपण जेव्हा महाराष्ट्रामधल्या एखाद्या घटनेचा अभ्यास करतो, तेव्हा फक्त महाराष्ट्रामधल्याच इतिहासकारांनी लिहिलेल्या साधनांचा किंवा महाराष्ट्रातल्याच भौतिक साधनाचा विचार करून चालणार नाही. तर त्याचा संदर्भ अधिक स्पष्ट व्हावा याच्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या अर्थाने जी साधनं उपलब्ध आहेत त्याचा सुद्धा
आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणून आधुनिक काळात इतिहासाचं लेखन करताना आपल्याला प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची सर्व साधनांची दखल घ्यावी लागते. अशा अर्थाने जेव्हा आपण इतिहासाचे लेखन करू तेव्हाच आपल्याला इतिहासाच्या अभ्यासाविषयी अधिक असा वस्तुनिष्ठ अनुमान काढता येईल किंवा अर्थ लावता येईल. मग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इतिहासाच्या अभ्यासाची जी साधनं आहेत त्याचं 4 गटामध्ये वर्गीकरण होतं. त्याचे प्रमुख 3 प्रकार पडतात. लिखित साधनं, भौतिक साधनं आणि मौखिक साधन. त्यातले एक प्रकार आपण थोडक्यात अभ्यासू. त्यातला पहिला जो प्रकार आहे लिखित साधन. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे लिखित साधनं म्हणजे काय, तर जी लिहून ठेवलेली आहेत, नोंद केलेली आहे, अशा प्रकारची जी साधनं आहेत त्याला लिखित साधनं असं म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही समोर पाहताय की लिखित साधनांच्या यादीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा उल्लेख करता येईल. म्हणजे उदाहरणार्थ वृत्तपत्र आहेत, वर्तमानपत्र आहेत किंवा नियतकालिके आहेत, किंवा रोजनिशी आहे. रोजनिशी म्हणजे रोज ज्या घटना घडतात त्या लिहिणारी. हा त्यानंतर निरनिराळे ग्रंथ आहेत, पत्रव्यवहार आहेत, कागदपत्र आहेत, सरकारी गॅझेट्स आहेत आणि टपाल तिकीट वगैरे. अशी जी साधनं आहेत याच्याशिवाय निरनिराळ्या प्रकारचे शासकीय आदेश आहेत, शासकीय फरमान आहेत किंवा करारनामे आहेत, सरकारी तहनामे आहेत, सरकारी पत्र व्यवहार आहे. ह्या सगळ्या गोष्टींना लिखित साधन असं म्हणतात. म्हणजे या साधनाच्या आधारे आपण त्या कालखंडामधल्या एखाद्या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या संदर्भामधला आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक या अर्थाने त्याचा अर्थ लावता येतो. कोणाला तरी आवाज येतोय रे, तो आवाज जरा बंद करा. हॅलो. हा, तर ही सगळी लिखित साधनं आहेत. मग लिखित साधनामधल्या एका गोष्टीचा असं जर आपण विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की लिखित साधनामध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत, उदाहरणार्थ त्यातला एक कोश वाङ्मय नावाचा एक प्रकार आहे. अलीकडे वेगवेगळ्या विषयाचे ज्ञानकोश आहेत, विश्वखंड आहे तशाप्रमाणे. मग त्या कालखंडामधले जे निरनिराळे संदर्भ असतात घटनांचे ते यामध्ये नोंद केले जातात आणि त्याचा योग्य अर्थ नोंदवला जातो. म्हणजे विज्ञान, राजकारण, मनोरंजन, साहित्य या सर्व विषयाची आणि व्यक्तींची अधिकृत माहिती आपल्याला विश्वकोशामधून मिळते. त्यामुळं एखाद्या घटनेचा वस्तुनिष्ठ अर्थ लावताना आपल्याला अशा वाङ्मय कोशाचा किंवा कोश वाङ्मय याचा उपयोग करता येतो. म्हणजे इतिहासामधल्या घटनांचा अर्थ लावताना आपण या गोष्टीचा संदर्भ घेतला तर आपल्याला इतिहासाचा अभ्यास अधिक वस्तुनिष्ठपणे करता येईल. दुसरा एक प्रकार आहे लिखित साधनामधला, त्या नियतकालिके. नियतकालिके म्हणजे काय रे, ते एका विशिष्ट कालावधीने किंवा विशिष्ट कालावधीमध्ये नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या मुद्रित किंवा हस्तलिखित प्रकाशनाला नियतकालिका असं म्हणतात. मग नियमित कालावधीमध्ये मुद्रित होणार किंवा हाताने लिहिलेले जे साहित्य आहे त्याला नियतकालिके असं म्हणतात. मग हे वेगवेगळ्या अर्थाने नोंद केलं जातं. जसं की तुम्ही बघता इथं की दैनिक आहे. दैनिक म्हणजे दर दिवशी प्रकाशित होणारे निरनिराळ्या प्रकारची वर्तमानपत्र आहेत जी दर दिवशी प्रकाशित होतात. किंवा साप्ताहिक आहेत, आठवड्यातून एकदा प्रकाशित होणार. पाक्षिक आहे, 15 दिवसातनं प्रकाशित होणार. मासिक आहेत, महिन्यातून प्रकाशित होणार. किंवा आणखीन त्याच्या पुढे आपण गेलो तर वार्षिक आहे, सन्मानसिक आहे, 6 महिन्याच्या फरकाने.
किंवा वार्षिक आहेत. त्यानंतर आणखीन त्याच्या पुढे गेलं तर 5 वर्षांनी पंचवार्षिक आपण ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर दशकपूर्ती 10 वर्षांनी, तपपूर्ती 12 वर्षांनी, 25 वर्षांनी, 50 वर्षांनी, 60 वर्षांनी, 75 वर्षांनी, ज्याला आपण अमृत महोत्सव म्हणतो, 100 वर्षांनी, शताब्दी, अशा ठराविक कालावधीमध्ये प्रकाशित होणारे जे लिखित साहित्य आहे त्याला नियतकालिका असं म्हणतात. आणि ही नियतकालिक त्या त्या काळामध्ये ज्या घटना घडतात त्या घटनाविषयीचं योग्य आकलन आपल्याला होण्यासाठी मदत करतात. म्हणजे त्या त्या काळामध्ये एकूण माणसाची सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, राजकीय स्थिती किंवा रूढी परंपरा किंवा एकूणच माणसाचं जगणं, ज्याला आपण संस्कृती म्हणतो, जीवन जगण्याची पद्धती, ती कशा प्रकारची आहे याचं विश्लेषण आपल्याला या आधारे किंवा या नियतकालिकाच्या म्हणजे लिखित साधनाच्या आधारे आपल्याला करता येतं. म्हणजे समजा शिवाजी महाराजांच्या काळामधल्या काही घटना आहेत, त्याचे काही लढाईचे संदर्भ आहेत, तर त्या काळामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे त्यामधून आपल्याला त्याची कारण मीमांसा करता येते. आणि त्यामुळं लिखित साधनामध्ये नियतकालिका सारखं जे साधन आहे ते इतिहासाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतं. त्याच्यानंतर पुढचा एक प्रकार आहे पत्रव्यवहार. पत्रव्यवहार म्हणजे शासनामधल्या महत्वाच्या विभागासोबत झालेला पत्रव्यवहार. तसेच काही महत्वाच्या व्यक्ती, ज्याला आपण VIP म्हणतो, अशा व्यक्तींचा आपापसामधला पत्रव्यवहार हे इतिहासाच्या महत्वाचं साधन मानलं जातं. म्हणजे अशा आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये अनेक व्यक्ती आहेत की त्या व्यक्तींनी दुसऱ्याशी संपर्क साधला, पत्रव्यवहार केला. आता अलीकडं पत्रव्यवहार ही कल्पना थोडीशी मागं पडलेली आहे. इंटरनेट आहे किंवा मोबाईल आहे, या आधारे आपण संपर्क साधू शकतो. पण एक काळ असा होता की त्या काळामध्ये पत्रव्यवहार हे संपर्क साधण्याचं एक महत्वाचं साधन मानलं जाईल. त्यामुळं महत्वाच्या व्यक्तींनी किंवा सरकारने त्या त्या काळामधले जे पत्रव्यवहार केलेले आहेत ते दस्तऐवज इतिहासातल्या घटनांचा अर्थ लावण्यासाठी आपल्याला महत्वाचे ठरतात. म्हणून याचाही आपण आधार घेतला पाहिजे, जेणेकरून आपण त्या त्या काळामधल्या इतिहासाच्या संदर्भामध्ये योग्य अर्थ सांगता येऊ शकतो. आपण तिसऱ्या प्रकारची क्षमता म्हणली होती की ऐतिहासिक संदर्भाचं योग्य वाचन करून त्याचा अर्थ आपल्याला सांगता आला पाहिजे. तर तो अर्थ अधिक स्पष्ट होण्यासाठी पत्रव्यवहार आपल्याला उपयोगी पडतात. त्याच्यानंतर दुसरा आणखीन एक लिखित साधनाचा प्रकार आहे, जो पूर्वी होता, आजही त्याचा गॅझेट. गॅझेट म्हणजे काय, तर सरकारी गॅझेट म्हणून आज आपण ज्याचा उल्लेख करतो की एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामधली किंवा एखाद्या संस्थेच्या संदर्भामधली, एखाद्या संघटनेच्या संदर्भामधली महत्वाची जी माहिती आहे ती तिथं नोंद केलेली असते. आणि त्या आधारे आपण त्या त्या काळामधल्या एखाद्या राजा राजवाडे किंवा महत्वाच्या व्यक्तीच्या संदर्भामधल्या घटना आपण योग्य प्रकारे त्याचा अर्थ लावू शकतो. म्हणजे सरकारी गॅझेट म्हणून सरकारी दरबारी असलेली संपूर्ण माहिती ही यामध्ये नोंद केलेली असते. जसं की आता अगदी एखाद्याचं नाव बदलायचं असेल, वयाच्या संदर्भामध्ये काही बदल करायचा असेल किंवा धर्म बदलण्याच्या संदर्भामध्ये काही हे असेल, तर ते रीतसर कायदेशीर प्रक्रियेतनं पुढे झालं जातं. आणि त्यामुळं गॅझेट हे एक महत्वाचं लिखित दस्तऐवज आहे, जे आपल्याला ऐतिहासिक संदर्भ म्हणून वापरता येतो. त्याच्यानंतर पुढचं जे सगळ्यात महत्वाचं लिखित साधन म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, त्या साधनाला आपण अभिलेखागार असं म्हणतो. अभिलेखागार म्हणजे काय, तर ऐतिहासिक दस्तऐवज. आता आपण ऐतिहासिक असं मी सारखं म्हणतो, त्याचं कारण काय, तर इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटनाची नोंद करणारं शास्त्र.
मग ती घटना कोणत्याही प्रकारची असू दे, त्याची नोंद करणारं जे शास्त्र आहे त्याला इतिहास म्हणतो. आणि लिखित साधनामध्ये असे निरनिराळ्या प्रकारचे दस्तऐवज नोंदवलेले असतात. मग असे ऐतिहासिक दस्तऐवज किंवा कागदपत्र ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणाला अभिलेखागार असं म्हणतात. म्हणजे आता सुद्धा तुम्ही तुमच्या समजा जमिनीच्या संदर्भामधल्या काही नोंदी, त्याबाबत काही शंका असेल तर त्याचं माहिती भूमी अभिलेख म्हणून जे सरकारी कार्यालय आहे तिथं तुम्हाला ते मिळतील. म्हणजे 100 वर्षापूर्वी त्या जमिनीची मालकी कोणाची होती, त्याच्या अगोदर त्या जमिनीचं काय स्वरूप होतं, ते सगळं आपल्याला या ठिकाणी मिळेल. म्हणजे अभिलेखागार हे महत्वाचं दस्तऐवज आहे की ज्याच्या आधारे अनेक गोष्टी अतिशय स्पष्टपणे आपल्याला नोंदवता येतील. आणि म्हणून अभिलेखागाराला इतिहासाच्या अभ्यासाच्या साधनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण ही कायमस्वरूपी जतन केलेली साधनं आहेत आणि त्या आधारे आपण अगदी 100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनाविषयीच्या नोंदी आपल्याला त्याच्यामधून मिळतात. आता आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा अशा काही नोंदी होत्या महसुली संदर्भामधल्या किंवा सांस्कृतिक परंपराच्या संदर्भामधल्या की ज्या ब्रिटिश लोकांनी त्यावेळेला त्याची नोंद केलेली आहे. आणि त्या नोंदी आजही आपल्या देशामधल्या भूमी अभिलेखागाराकडं उपलब्ध आहेत. म्हणजे भूमी अभिलेखागार ते जमिनीच्या संदर्भातल्या नोंदी आणि अभिलेखागार हे सर्व प्रकारच्या नोंदी या ठिकाणी आहेत. म्हणून हे दस्तऐवज आपल्याला उपयोगी आहे. त्याचा योग्य अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे. दुसरं आणखीन एक महत्वाची हे आहे की आपल्याकडचं म्हणजे आपल्याकडे भूमी अभिलेखागार त्याची निर्मितीच मुळात 1860 साली झालेली आहे. आणि ते तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे ब्रिटिश काळामध्ये ही कल्पना पुढे आली आणि तेव्हापासून आतापर्यंत त्याच्या नोंदी होत आहेत. तर ते महत्वाचं साधन मानलं जातं. त्याच्यानंतर पुढचं एक लिखित साधन आहे ज्याला आपण वृत्तपत्र म्हणतो, वर्तमानपत्र म्हणतो. दर दिवशी किंवा दैनिक प्रकाशन ज्याचं होतं. म्हणजे विशेषतः आधुनिक इतिहासामधलं एक महत्वाचं साधन मानलं जातं. वर्तमानपत्र ही एखाद्या देशाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये, लोकजागृतीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. आणि म्हणून इतिहासाचा अभ्यास करताना वर्तमानपत्र हे अधिक महत्वाचे मानले जातात. अगदी आपल्याकडे तर वर्तमानपत्र म्हणजे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. तो चौथा आधारस्तंभ जर अतिशय सक्षम, निर्भीड, प्रामाणिकपणे आपलं काम करत असेल तर देशाची शासन व्यवस्था लोककल्याणकारी स्वरूपाचं काम करेल किंवा करायला भाग पाडेल अशी स्थिती निर्माण होऊ शकते. अर्थात हा स्तंभ तेवढा सक्षम असायला पाहिजे. असला तर मग लोकशाहीमध्ये चौथा जो स्तंभ आहे तो पत्रकारिता किंवा वृत्तपत्र मानला जातो. त्याच्या अगोदर कुठलं तर शासन म्हणजे सरकार जे आपण निवडून देतो दर 5 वर्षांनी, ते आपल्या देशातल्या सर्व प्रकारच्या कल्याणकारी योजनाचा करता करवितात. दुसरं प्रशासन. प्रशासन म्हणजे कोण, तर जे शासनाला मदत करणारे अधिकारी आहेत, सरकारी अधिकारी आहेत ज्याला आपण म्हणतो, जे पात्रता संपादन केलेली आहेत, IAS, IPS वगैरे असे. तिसरा स्तंभ आहे न्याय व्यवस्था. जमादार, व्हिडिओ ऑफकर. न्याय व्यवस्था म्हणजे देशामधल्या घडणाऱ्या घटनाच्या संदर्भामधला योग्य अर्थ लावणं किंवा सरकारलाही मार्गदर्शन करणं किंवा आदेश देणं हे न्याय व्यवस्थेचं काम आहे. आणि चौथा जो आधारस्तंभ आहे, मी आपण आता सांगितलं की पत्रकारिता. पत्रकारिता म्हणजे देशामधल्या सर्व प्रकारच्या परिस्थितीचं आकलन करून त्याची चिकित्सा करून त्याच्याविषयीचं योग्य मत व्यक्त करणं. म्हणजे चांगली गोष्ट असेल तर त्याला पाठिंबा देणं आणि वाईट गोष्ट असेल लोकांच्या दृष्टीनं
किंवा लोककल्याणकारी असेल तर त्याला पाठिंबा देणं आणि लोकांच्या कल्याणाच्या आड येणारी असेल तर त्याच्यावर टीका करणं, तर हे काम वृत्तपत्रांचं आहे. आणि म्हणूनच वृत्तपत्र हे लोकशाहीचं किंवा देशाच्या राज्यकारभाराचं चौथं स्तंभ मानला जातो. आणि त्यामुळे त्या मध्ये अनेक घटनांचं वस्तुनिष्ठ आकलन केलेलं असतं. म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी त्याचाही महत्वाचा वाटा आहे असं मानलं जातं. म्हणजे न्यूज पेपर, तुम्ही मुळात न्यूज हा शब्द आलेला आहे तो कुठल्या अर्थाने आलेला आहे माहित आहे तुम्हाला? न्यूज हा नवी शब्द माहिती. NEWS सर 1860 दररोजची नवी मधली माहिती. कल्पना. इंग्लंडमध्ये त्या शब्दाचा उल्लेख झाला. परत कसा तो शब्द पुढे आला? न्यूज म्हणजे बातमी. बर, लक्षात ठेवा. न्यूज याचा अर्थ N म्हणजे नॉर्थ, E म्हणजे ईस्ट, W म्हणजे वेस्ट आणि S म्हणजे साऊथ. मराठीत सांगायचं तर पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा चहू दिशांच्या संदर्भातली बातमी.